हॅलो एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे कोमल जगन. पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सो काय नाही, मी खूप दिवसानंतर म्हणजे ऑलमोस्ट 3 मंथ्स नंतर मी ब्लॉग स्टार्ट केला आहे. जस्ट बिकॉज ऑफ दिस थिंग का मला कामामुळे वेळ नाही मिळत, पण तरी पण मी असंही करेन का कंटिन्यू राहतील ब्लॉग. सो काय नाही, आज संडे स्पेशल ब्लॉग बनवते. आणि इथे आमचं जयंतीचं डेकोरेशन अजून तसं आहे. आणि काय नाही, संडेबद्दल आज पुन्हा दिवस मी काय करणार आहे त्याबद्दल ब्लॉग असणार आहे. आणि माझा फेस इतका सुजलेला का दिसतंय. सो मी आत्ता सुटले झोपून आणि लगेच ब्लॉगिंग सुरुवात केले का आता खूप दिवस ब्लॉग मला करायला भेटला नाही त्यासाठी. पण काय नाही, असंच आता कंटिन्यू राहतील ब्लॉग. ओके. सो असंच तुम्ही प्रेम देत राहा भरभरून खूप सारं. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी काय नाही, कंटिन्यू बघा हा ब्लॉग कसं असेल. सो मी असं लावलं आहे फेस पॅक. आता हे थोडं ड्राय होईपर्यंत, एकदम मी जास्त ड्राय होऊ देत नाही माझ्या फेसवर. थोडं ओलं करते आणि मग फेस वॉश करते. सो काय नाही, ह्याने आहे ना सगळं टॅन रिमूव्ह होतं. आणि मी आंघोळ करताना उठणंसुद्धा यूज करते, जे आहे हर्बलचं आहे. चांगलं उठणं आहे पुन्हा बॉडीसाठी. सगळं टॅन रिमूव्ह होतं वगैरे. पण ते रोज लावायचं असतं आंघोळ करताना. आणि बॉडी वॉश तर तुम्हाला जे तुमच्या स्किनवर सूट होतं ते वापरा तुम्ही. सो तुम्ही ते बघू शकता किती छान ग्लो आला आहे माझ्या फेसवर. आणि हा रोज नाही, पण हप्त्यातून 2 वेळा जरी यूज केलात ना तरी खूप छान इफेक्ट पडतो ह्याचा. आणि त्याचबरोबर उठणं, जसं का मी मगाशी बोलली, उठणंसुद्धा फेसवाला. आता मी इथे तयारी करते, मला जायचं होतं मार्केटला. सो मी ते जॉन्सन बेबीचा मॉइश्चरायझर यूज करते. हुटालासुद्धा लावला, फेसला लावला, देन हातावर वगैरे पायऱ्या वगैरे लावू शकतो आपण. हे खूप छान मॉइश्चरायझर आहे.
सो येस, आम्ही निघालो आहोत मार्केटला जाण्यासाठी. बाय वॉकिंगच जात आहोत कारण की आमच्या इथून जवळच आहे मार्केट, त्यासाठी. आणि इथून सँडल स्टेशन दिसतं आमच्या इथून, खूप जवळ आहे खूप. हो, आम्ही बाय वॉकिंग केलं. आणि पाऊस आहे, ॲज ऑलवेज रेनी डे आहे, मॉन्सून चालू आहे, तर पाऊस असणारच. काय नाही, आता जातो आहे मार्केटला. बरंच काय काय गोष्टी घ्यायच्या आहेत त्या घेतो. मग ते करून झाल्यानंतर जेवणसुद्धा जे करायचं आहे ते करून आल्यावर मला दाखवते आहे मी आमचं मार्केट कसं आहे ते. आय थिंक मी लास्टच्या एका व्हिडिओमध्ये, लास्ट टू लास्ट व्हिडिओमध्ये पण मी टाकलेला ब्लॉग. दाखवते. सो मी घरी आले आणि म्हटलं आज व्हेजच करूया काहीतरी. सो इथे मी पुलावची तयारी केलेली आहे. इथे तांदूळ घेतले छान वॉश करून मस्तपैकी. देन इथे मी सगळा मसाले काढून घेतलेले आहेत. हा आहे एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला, अप्रॉक्स 2 टीस्पून घेतला आहे. मग हिंग, मीठ आहे, मालवणी मसाला आहे जो आमचा घरचा आहे, आणि हळद आहे. देन इथे एक वेलची घेतलेली आहे जाडी, मग दालचिनी आहे, दालचिनीचा तुकडा. देन 2 तेजपत्ते घेतले आहेत. आणि मी मोस्टली आलं लसूण ठेचून नाही, पेस्ट वापरते आलं लसूणची पुलावमध्ये, कारण की ठेचून केलं तरी ते तोंडात लागतं, ते मला आवडत नाही. सो मी हे जोयाचं वापरते. दुसरे पण ब्रँडचे येतात पण मला जोयाचं ब्रँडचं आलं लसूण पेस्ट खूप आवडतं. देन मग इथे 3 पोटॅटोज घेतले आहेत, असे छान उभे चिरून घेतले आहेत मी ते. मग गाजर एक आहे इथे, ती पण अशी उभी चिरली आहे. देन मग इथे कॉलीफ्लावर आहे, ते असे छान बारीक बारीक पीस करून ते व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेलं आहे. इथे एक ऑनियन घेतला आहे, तो पण फाईन चॉप करून ठेवलेला आहे. एक टोमॅटो आहे जो असा हाफ बॉक्समध्ये कापला आहे. देन इथे मटार आहेत आणि फ्रेंच बीन्स आहेत, ते मला लागेल तेवढे शक्यतो घेतलेले आहेत. आणि